संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय हे प्रतिज्ञा करतायत. प्रतिज्ञापर प्रकरणातील अभंग आहे. बघा, प्रतिज्ञा दोन प्रकारच्या असतात. एक संकुचित प्रतिज्ञा आणि एक व्यापक प्रतिज्ञा. संकुचित प्रतिज्ञा कोण करतो? तुमच्या आमच्यासारखे सांसारिक जीव. आणि संतांची ती व्यापक प्रतिज्ञा. आपली प्रतिज्ञा काय असते हो? जन्माला आल्यापासून लग्न करा, लग्न झालं, आता संसार थाटण्याची प्रतिज्ञा. म्हणजे कशी? आपले स्वप्न असतात, घर बांधावं, बंगला घ्यावा, गाडी घ्यावी, शेतीबाडी कमवावी, प्रॉपर्टी मुलांसाठी कमवून ठेवावी. पुढं आपल्या मुलामुलींचं लग्न. पुढे आपली प्रतिज्ञा, एकदा का नातवांचं तोंड पाहिलं झालं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले स्वप्न, सांसारिक जीवांच्या प्रतिज्ञा खूप संकुचित असतात. पण संतांची प्रतिज्ञा व्यापक स्वरूपाची. ती कशी आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूरे पाहो, जो जीवांछिल तो तेला हो, प्राणी जात. जो जी वांछिल तो तेला हो. जरी या समाजाने कितीही आम्हाला त्रास दिला तरी प्रत्येकाची इच्छा हे परमेश्वरा पूर्ण कर, ही प्रतिज्ञा संतांची आहे. विठ्ठल 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 राजा विठ्ठल 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 विठ्ठल. जीवांच्या प्रतिज्ञा या संकुचित असतात, संतांच्या व्यापक असतात. बरं, एकदा राजाने सुद्धा व्यापक प्रतिज्ञा केली. तो राजा कोण? राजा रावण. आपल्या ऐश्वर्याच्या बळावर त्याने सुद्धा प्रतिज्ञा केली. कोणत्या प्रतिज्ञा? सोन्याला सुगंध आणीन, खारा समुद्र गोडा करीन, स्वर्गाला पायऱ्या करीन. पण त्याच्या सुद्धा प्रतिज्ञा पूर्णत्वास गेल्या नाहीत. अभंगातून जी प्रतिज्ञा करतायत ती संत आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा राजाच आहेत. आणि राजाकडे तीन सामर्थ्य असावे लागतात. एक ज्ञान, श्रीमंती आणि सामर्थ्य. ज्ञानियांचे राजे गुरु महाराव, म्हणती ज्ञानदैव तुम्हायसे. ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत आहेत. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानेश्वर महाराजांकडे सामर्थ्य आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा महाराज श्रीमंत आहेत. ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांचे माऊली आहेत, साधकांचे मायबाप आहेत. ते ज्ञानोबाराय अभंगातून प्रतिज्ञा करतायत. आणि संतांची प्रतिज्ञाच पूर्णत्वास जाते, शिवाय देवाच्या सुद्धा. तुम्ही म्हणाल काय, देव आणि देवाची प्रतिज्ञा मोडावी असं कुठे शक्य आहे का? या समस्त सृष्टीचा नियंता एकमात्र परमपिता परमेश्वर, आणि त्याने आपली प्रतिज्ञा मोडावी अशक्यच. पण महाभारतामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की देवाला सुद्धा भक्तासाठी आपली प्रतिज्ञा मोडावी लागली.
रामायण महाभारत आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. आपण खूप जाणकार श्रोते आहात. आणि आपल्या नळेगाव नगरीमध्ये तर 7 सप्ते होतात. किती श्रवण भक्ती आपण केली आहे. एक सप्ताह संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा. एखाद्या गावामध्ये संपूर्ण गावाचा मिळून एक सप्ताह होतो आणि तेही सध्या एकजूट एकोपा नसल्यामुळे मोडकळीस येत आहेत. पण सलग अखंड 42 वर्ष आपल्या नळेगाव नगरीमध्ये एक सोडून 7 सप्ते चालत आहेत. हे आपलं परमभाग्य. आणि सद्गुरू शिवानंद महाराज, संगप्पा महाराज यांसारखे संतांचे चरण स्पर्श आपल्या नळेगाव नगरीला लागलेत. त्यांच्या शुभाशीर्वादाचा हा प्रसाद आहे असं मला वाटतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता देवाने प्रतिज्ञा कधी मोडली ते बघा. द्वारकाधीश वासुदेव भगवान श्री कृष्ण परमात्मा जेव्हा शांतीदूत बनून हस्तिनापुरात जात आहेत आणि दुर्योधनाला परमात्म्यांनी पुष्कळ वेळा सांगून पाहिलं, युद्ध बरोबर नाही, युद्ध टाळ, युद्ध हे विध्वंसकारी आहे, खूप हानी आहे. पण दुर्योधना इकडे देवाची प्रस्तावना ऐकून ताडकान उठला आणि म्हणू लागला, काय देवा, लक्षात ठेवा, सुईच्या अग्रभागाच्या टोकावर मावण्या इतकी जमीन सुद्धा मी पांडवांना मिळू देणार नाही. काय? अरे त्यांच्या वाट्याच त्यांना दे, निदान 5 गावे तरी त्यांना दे. अजिबात नाही देवा, आणि ही माझी प्रतिज्ञा आहे, मी अजिबात देणार नाही. आज सुद्धा कलियुगामध्ये संसारामध्ये असे काही भ्राता भाऊ पाहायला मिळतात. बरं, देवाचाही नाईलाज झाला आणि शेवटी महाभयंकर असं युद्ध ठरलं. परमात्मा म्हणाले, माझ्याकडे युद्धाला मदत मागण्यासाठी कौरव आणि पांडव तुम्ही माझ्याकडे या. परमात्मा शयन कक्षामध्ये पहुडलेले आहेत, झोपलेले आहेत. प्रथम कक्षामध्ये प्रथम दुर्योधन येतो आणि दुर्योधन भगवंताच्या उशाशी जाऊन बसतो. काही क्षणात अर्जुन येतो, परमात्म्याच्या पायथ्याशी जाऊन बसतो. परमात्मा उठतायत, झोपेतून उठता क्षणी म्हणतायत, काय अर्जुना कधी आला? इकडे मागून दुर्योधन म्हणतो, काय हो देवा, तुम्ही तर निपक्षपाती आहात, अगोदर मी आलोय आणि उठता क्षणी अर्जुनाला म्हणताय, काय अर्जुना कधी आला? इथे एक परमात्म्याने भाव प्रदर्शित केलाय की परमात्म्याला आपल्या चरणाशी लीन असणारी, नम्र असणारी, अहंकार विरहित, ज्याला गर्वच नाही, असेच भक्तप्रिय आहेत. लहानपणा दे गा देवा, लहानपणा दे गा देवा, म्हणूनच तुकोबराय परमात्म्यांजवळ मागणं मागतायत, देवा मला मोठं नको, मला लहान बनव. इकडे परमात्मा म्हणतायत, बरं जाऊ द्या, तुम्हाला पाहिजे काय ते सांगा. माझ्या एका बाजूने प्रचंड शस्त्र सामग्री सहित अफाट सेना आहे आणि एका बाजूने मी एकटा आहे आणि मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, ही माझी अटळ प्रतिज्ञा आहे. केवळ मी सारथी बनून राहणार, ज्याही पक्षाने येणार. इकडे दुर्योधन विचार करतोय, देव एकटा, हातात शस्त्र नाहीत, काय फायदा घेऊ? युद्धासाठी तर शस्त्र महत्वाचे, प्रचंड सेना. तत्क्षणी म्हणतो, हे देवा, मला तुझी अफाट सेना शस्त्र सामग्रीसह द्या. इकडे अर्जुन परमात्म्याला म्हणतायत, अर्जुना तुला काय हवंय? अर्जुन हात जोडून परमात्म्याला म्हणतायत, हे देवा मला काहीच नको, फक्त तुम्ही एकटे माझ्या बाजूने या. तुम्ही एकटे माझ्या बाजूने आलात, मला संपूर्ण विश्वातली ताकद सामर्थ्य माझ्या पाठीशी असल्यासारखं वाटतं. भले तुम्ही युद्ध करा न करा, हातात शस्त्र धरा अथवा न धरा, पण केवळ आणि केवळ तुम्ही एकटे माझ्या बाजूने या देवा, ही माझी प्रार्थना आहे. तथास्तु. आणि
पवित्र असलेल्या कुरुक्षेत्रावरती युद्ध ठरलं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संशय दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्यन्त पाण्डुपुत्राणाचार्य महती च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमहि. किती सुंदर गीता, ते पवित्र कुरुक्षेत्र असलेलं परवाच गीता जयंती झाली. परमात्म्याने सांगितलेली ती गीता, ते स्तोत्र, ते श्लोक फक्त कानाने ऐकतच राहावेसे वाटतात, इतके सुंदर भाव. आज त्याच कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव दोन्हींचे रथ समोरासमोर आलेले आहेत, सगळी सेना समोरासमोर आली आहे आणि परमात्मा अर्जुनाची सारथी बनली आहेत. काय भाग्य असेल, साक्षात भगवान परमात्मा एखाद्याचा ड्रायव्हर बनावा, सारथी बनून वाहन चालवावं. कसा तो भक्त असेल. युद्ध सुरू झालं आणि इकडे कौरवांकडे मोठमोठे रथी महारथी आहेत आणि अर्जुनांकडे पांडवांच्या बाजूने काहीच सेना नाही. तरी सुद्धा युद्धामध्ये पांडवांचाच विजय होऊ लागला. कौरवांचे मोठमोठे रथी महारथी वीर मृत्युमुखी पडू लागले. हे पाहून दुर्योधन रथातून खाली उडी घेतो आणि पितामह भीष्माचार्यांना म्हणतो, हे पितामह, तुम्ही केवळ आणि केवळ शरीराने माझ्या बाजूने आहात, मन मात्र तुमचं पांडवांच्या प्रेमामध्येच गुंतलंय. म्हणून तर माझ्याकडे मोठमोठे रथी महारथी साक्षात पितामह भीष्म माझ्याकडून आहेत, तरी सुद्धा मृत्युमुखी पडतेत आणि पांडवांचा विजय व्हावा. तत्क्षणी पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, मी पितामह भीष्म प्रतिज्ञा करतो की उद्याच निष्पांडवी पृथ्वी करणार एकही पांडव या रणांगणामध्ये जिवंत दिसणार नाही. आणि ही पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा. इकडे द्रौपदी चिंतेत, आता करावं काय, कशा प्रकारे श्रीकृष्णांचा धावा केला, परमात्म्यांनी कशी मदत केली, पितामह भीष्माचार्यांचा अष्टपुत्र सौभाग्यवती भवचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून दिला, हे आपल्याला सर्व माहितीच आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा कुरुक्षेत्रावरच्या रणांगणामध्ये रथ समोरासमोर आले. आता परमात्म्यांना कळून चुकले, भीष्मांची प्रतिज्ञा आहे, निष्पांडवी पृथ्वी करणार. युद्ध सुरू झालं. पितामह भीष्माचार्य आपल्या धनुष्याला आता शेवटचा बाण जोडणार आणि त्या बाणाने अर्जुन धारातीर्थी कोसळणार. हे दृश्य परमात्म्याला दिसू लागलं. तत्क्षणी भगवान परमात्मा रथातून खाली उडी घेतात आणि हातामध्ये सुदर्शन चक्र धारण केलं. ते पाहून पितामह भीष्माचार्यांनी रथातून खाली उडी घेतली आणि अर्जुनाला परमात्मा म्हणू लागले, अर्जुना, मी तुझा सारथी, मी तुझा संरक्षक, माझ्या भक्तासाठी मी प्रतिज्ञा मोडणार. इकडे पितामह भीष्माचार्य भगवंताला म्हणू लागले, हे देवा, तू मला खुशाल मार, पण एक लक्षात ठेव, युद्धापूर्वी तू प्रतिज्ञा केली होतीस की मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, आणि आज तू सुदर्शन चक्र धारण करून माझ्या समोर उभे आहात. तुम्ही आपली प्रतिज्ञा उल्लंघन केलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, साक्षात द्वारकाधीश असणारा वासुदेव भगवान श्रीकृष्ण परमात्मा, या सृष्टीचा, या जगाचा नियंता असणारा देव, त्याला सुद्धा आपल्या भक्तासाठी आपली प्रतिज्ञा मोडावीच लागते. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, देवाने भक्तासाठी प्रतिज्ञा मोडली. बरं, आपल्यासाठी जर आपण उगो एक कल्पना केली की आपल्यासाठी परमात्मा प्रतिज्ञा मोडतील का? मोडतील का हो? मुळात प्रश्न निर्माण होतो, आपण भक्त आहोत का? आपण भक्त आहोत का? भक्ताची व्याख्या श्रीमद भागवतामध्ये सांगितली आहे की भक्त तो
जो एकांतात आणि लोकांतात समान वागतो. म्हणजे एकांती असताना सुद्धा त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, माया, मत्सर, द्वेष आदी षड्विकारांचा स्पर्श सुद्धा होत नाही आणि लोकांतात सुद्धा तेच आहे. आपलं कसं आहे, एखाद्याच्या अंत्ययात्रेला जावं, तिथं आपल्या गप्पा, खरंच काही खरं नाही हो माणसाचं. येताना एकटं यायचं, जाताना तर सोबत काहीच नाही, शरीराची सुद्धा माती आहे. हे जीवन म्हणजे एक पाण्याचा बुडबुडा आहे. होते ना चर्चा? त्या क्षणापुरता असं वाटतं की आता आपण विरक्तच भाव घेणार आहेत. आणि घरी आल्यानंतर सुनेने चहा ठेवलाय, समजा चुकून चहा उतू जावा आणि मग बघा आपली रिॲक्शन. असा संसार केला तर कसं चालेल? घोटा घोटाला जपत होतो आम्ही. कुठे गेली आमची विरक्ती? भक्त तो एकांतात लोकांतात समान वागतो. काही जण लोकांतामध्ये असताना खूप छान भाषा करतात. हे असं ना, ते तसं ना, त्याची एकांतात भाषा ऐकावी. जो एकांतात लोकांतात समान आहे तो भक्त आहे. आणि भक्ती म्हणजे काय? दुसरा प्रश्न निर्माण होतो. अर्जुन भक्त आहे, त्याची भक्ती कशी आहे? आपण भक्त आहोत, आपली भक्ती कशी आहे? हरिपाठ करणे हो, कीर्तन ऐकणे हो, कथा श्रवण करणे, भजन करणे हो, काकडा करणे हो. आम्ही कथा किती ऐकल्या, आम्ही दररोज नामस्मरणाच्या माळा जपतोय हो, तीही भक्ती आहे. इतरांची बसून गराहणी करणे, लोकांची उणे दुने बोलणे, शेजारच्यांच्या घरात काय चाले डोकावून पाहणे, ही भक्ती आहे का? नाही. बरं, भजन कीर्तन काकडा हरिपाठ कथा श्रवण करून जर आपण हे करत असेल तर सारं काही व्यर्थ आहे. परमात्म्याने कुरुक्षेत्रावरती असलेल्या त्या गीतेमध्ये सांगितलंय की माझा भक्त तो जो एखाद्या वेळेस भले न कीर्तन करो, नामस्मरण करो, सेवा करो, भजन करो, हरिपाठ एखाद्या वेळेस नाही केला तरी चालेल, पण ज्याच्या वाणीने कोणाचं मन दुखावलं नाही, ज्याच्या वाणीने कोणाचाही अपमान झाला नाही, ज्याच्या हाताने कधीही पाप घडलं नाही, तो माझा खरा भक्त आहे. कितीही नाम जपा, माळा जपतो, 1 लाख 2 लाख 50 लाख 10,000, अहो सांगायचंय कुणाला? कशासाठी? परमात्मा काय म्हणतात? अखंड श्वासन श्वास नाम जपा. कुणाला सांगण्यासाठी नाही, त्याला आपोआप कळणारच आहे हा देह सोडल्यानंतर आपण काय केलंय. सर्व परमार्थ करा, पण आपल्या हाताने कुठलंही कुणालाही दुःख होणार नाही असं कार्य न होणे हा सर्वात मोठा परमार्थ. विठ्ठल 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 म्हणून तर ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे संत पुन्हा पुन्हा सांगतात, सत्कर्म करा, सदाचार करा, नीतीने वागा, कुणालाही लुबाडू नका, कुणालाही फसवू नका. का? कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला तू किती कमावलंस, किती बंगले बांधलास, किती गाड्या घेतल्या, किती पैसे कमवले, किती प्रपंचात तू कमाई केलीस, हे कोणीच विचारणार नाही. तिथे गेल्यानंतर परमात्मा काय विचारतो? तुला मी इतके सुंदर डोळे दिले, किती वेळा तू हरी दर्शन घेतलंस? तुला इतके सुंदर मी हात दिले, हाताची किंमत नसणाऱ्यांना विचारा, या हाताने किती वेळा तू नामस्मरण केलंस, टाळी वाजवलीस? भले ते नाही, पण या हाताने कोणाला तरी फसवलं नाहीस ना? ह्या हाताने कधी कुणाचंही दुष्कृत्य केला तर नाहीस? मी तुला पाय दिले, हे पाय भलेही तीर्थयात्रा न करो, वाऱ्या न करो, पण कुमार्गावर तर कधी चालले नाहीत ना?
हेच परमात्मा विचारतो. मी तुला श्वास दिला, ज्या श्वासावरती हे जीवन चालू आहे जेने ते हा जीव वा. दिला दानारा दयाचे करीना चिंतना जगत जीवन नारायणा गाईन गुणातयाचे गाईन गुणातयाचे लोया बिवरे चातिरी लोया बिवरे चातिरी जोया वरे चातिरे जोया भीमरे चातिरे लोया बिवरे चातिरी ज्याने हे सर्व आपल्याला अवयव दिले तो कुठे? भीवरेच्या तरी असणारा आपला पांडुरंग परमात्मा. त्याने सर्व अवयव आपल्याला दिलेत, पण त्याचा हिशोब तिथे गेल्यानंतर परमात्मा आपल्याला विचारणारच, तू काय केलंस? सत्कर्म केलंस, चांगली गोष्ट आहे. दुष्कर्म केलंस, आता त्याचं पाप. बघा, इन्कम टॅक्सची धाड जर कोणावर पडली, व्यापारी वर्ग, एका वर्षाचा हिशोब देताना इतकी घाबरगुंडी होते. विचार करा, संपूर्ण आयुष्याचा, या जीवनाचा, ज्याने हे जीवन दिलंय त्या जीवनाचा हिशोब त्या मालकाकडे देताना जीवाची काय घाबरगुंडी होत असेल. तेव्हा तिथे ती घाबरगुंडी होऊ नये म्हणून संत महात्मे आपल्याला वारंवार पुन्हा पुन्हा सांगतायत. काय सांगतायत? घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हाक लावणी नशिबाला कारडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसार पायी या संसार पायी या संसार पायी या संसार पायी. तू म्हणशील बायका पोरा ही तुझ्या मागची चोर, मनशील बायका पोरा तुझ्या मागची चोरा मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. बघा, आपण हे पुरुष वर्ग काय करतो? आयुष्यभर माझी पत्नी, माझा मुलगा, माझा बंगला, माझी गाडी, माझी शेती बाडी, माझा संसार म्हणत म्हणत संपूर्ण आयुष्य आपलं खर्च करतो. पण अंत समय त्याला लक्षात येतं, खरंच पत्नी, मुलं, बाळ, घर, बंगला, शेती बाडी, गाडी हे काहीच नाहीये. आपलं असणारं काय आहे? तो अधिष्ठात्री भगवान परमात्मा, तो सर्वेश्वर नियंत, हाच माझा आहे. तेव्हा त्याला लक्षात येतं. म्हणून संत महात्मे वेळोवेळी जागे करून सांगतात, ओ जग जोगे जग जोगे जाग जाग बोलती जग जोगे जग जोगे जाग जाग बोलती. हो जग जोगे जग जोगे जाग जाग बोलती जग जोगे जग जग जोगे जाग जाग बोलती जाग
त्यामुळे वारंवार सांगता येतं की आपल्यासोबत काहीच येणार नाही. येणार आहे ते फक्त हरीचं नाम. हे जग, हे संसार म्हणजे परमात्म्याने रचलेला एक माईक बाजार आहे. या मायेमध्ये आपण काय आलोय? गत जन्माची, पूर्व जन्माची कर्म या ठिकाणी फेडण्यासाठी परमात्म्याने आपल्याला जन्म दिलाय. मग इथे मागची PDF तयार झालेली डिलीट करून टाकायची का नवीन PDF आणखी तयार करून ठेवायची, हे आपल्या हातात आहे. हे नवीन PDF पुन्हा तयार करू नये म्हणूनच संत महात्म्यांना वारंवार सांगावं लागतंय, तुम्ही काय करा, या जगाच्या माईक संसारामध्ये फसू नका. अहो हा मायेचा बाजार आहे. या या संसार नगरी बाजार भरला गवाई. जय हो संसार नगरी बाजार भरला गवाई. या या संसार नगरी बाजार भरला गबाई. या या संसार नगरी बाजार भरला गबाई. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. यात सुख नाही हो, यात सुख नाही. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. यात सुख नाही हो, यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला गवाई. या संसार नगरी बाजार भरला गवाई. या या संसार नगरी बाजार भरला गबाई. या या संसार नगरी बाजार भरला गबाई. काय सुंदर भाव आहे. या संसार नगरी बाजार भरला नवा. या संसारामध्ये हा नवा बाजार भरलाय. कारण याच्या मागे सुद्धा आपण संसार करूनच आलोय. गत जन्मामध्ये भले पुरुष असेल, स्त्री असेल, नर असेल, मादी असेल, पशु असेल, पक्षी असेल, कुठला हिंस्र प्राणी असेल, पण आपला आत्मा ते शरीर टाकून इथे पुन्हा नवीन शरीर धारण करून आले. आपल्याला काही लक्षात आहे का? मागच्या जन्मी आपण किती बंगले घेतले, किती गाड्या घेतल्या, किती पैसे कमावले, गरीब कुटुंबात जन्म झाला का श्रीमंत कुटुंबात? कोण आपले नाते गोते होते, मित्र परिवार होता, पत्नी मुले कोण होते, काहीच आपल्याला माहीत नाही. पुन्हा परमात्म्याने नवीन देह दिला, नवीन देहामध्ये नवीन आत्मा प्रविष्ट केला आणि तो देह घेऊन आपण चालू लागलो पुन्हा या नवीन संसार नगरीमध्ये. ही नवीन संसार नगरी तयार झाली आणि आपण या मिथ्या संसाराला सत्य समजून पुन्हा यामध्ये मार्गक्रमण करू लागलो. आणि आता संत महात्मे जागृत करतायत, पुन्हा जर तुम्ही या माईक संसारामध्ये फसलो, पुन्हा तेच आहे, हा देह टाकायचा, नवीन देह धारण करायचा, देहामध्ये नवीन आत्मा प्रविष्ट करायचा, पुन्हा या मायानगरीमध्ये फसायचं. म्हणून हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काला, हे जरी नाही काला, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काला. सरती शेवटी बा काळ बघून देईन. सरती शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून घेईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. एका जनार्दनी बा आमचे काय बाजा येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. पिंगळा 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 मारवानी, बोल बोलत काहीचा पिंगळा मारवानी. पिंगळा मारवानी, बोल बोलत दे का पिंगळा मारवानी. बोल बोलत दे का पिंगळा मारवानी. बोल बोलत दे का पिंगळा मारवानी. नाथ महाराजांनी म्हटलंय, तुम्ही जर हे ऐकत नसाल, वारंवार सांगूनही संतांचं काहीच जाणार नाही. त्यांना काहीच घट नाही. घट आपल्याला आहे. आपलं नुकसान होणार आहे. कारण इथे पुन्हा नवीन कोणीतरी जीव आपल्यानंतर येणारच आहे. म्हणून आपल्याला वारंवार संत महात्मे जागृत करतायत. असे संसाराच्या व्यापाने पीडित झालेले काही आपल्यासारखे सांसारिक जीव संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींकडे जातायत आणि माऊलींना म्हणू लागले, ज्ञानोबा राय, आम्ही या संसाराच्या व्यापाने खरंच खूप ग्रासलेलो आहोत. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ,
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठीला गले ओढाळ, आता कवना शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. हा संसार म्हणजे खरंच खूप दुःखाने बांधलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये इतकं दुःख आहे. हा संसार बाहेरून तरी सुखाचा वाटतोय, पण यामध्ये सुख किती आहे. सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाड, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाड. दुःख पर्वताये वडे, 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 दुःख पर्वताये वडे. या संसारामध्ये काही क्षण सुख मिळाल्यासारखं वाटतं, परंतु गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सुख दुःखे समय कृत्वा, सुखानंतर दुःख येणार आहे हे निश्चित आहे आणि दुःखाचे दिवस गेल्यानंतर सुख येणार हे सुद्धा अटळ आहे. हा विधीचा विधान आहे, हे नियतीचा नियम आहे. परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलेच. ज्ञानोबा त्या साधकांना समजावून सांगू लागले की अरे हा संसार दुःखाने व्यापून भरलेला आहे. या संसाराचं मूळ हेच दुःख आहे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी काय करणार आहे. अभंगाचं प्रथम चरण. अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरेन तिन्ही लोका, आनंदे भरेन तिन्ही लोका, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. आनंदे भरीना तिन्ही लोका, आनंदे भरीना तिन्ही लोका, जाईना गे माये दया पंढरपुरा, जाईना गे माये दया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीना, हो आनंदे भरीना, आनंदे भरीना तिन्ही लोका, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना, आनंदे भरीना तिन्ही लोका. माऊली त्या साधकांना समजावून सांगू लागले की मी देशाचा नाही, राष्ट्राचा नाही, राज्याचा नाही, कोण्या जिल्ह्याचा नाही, तालुक्याचा नाही, कोणत्या गावचा नाही, तर संबंध संसार अवघ्यांचा संसार मी सुखाचा करणार आहे आणि ही माझी प्रतिज्ञा आहे. त्या साधकांना समजावून सांगतायत की हा संसार दुःखाने ग्रासलेला आहे, पण हे दुःख कशामुळे येतं तर हे आपल्या पूर्वजन्मीच्या प्रारब्धाने येतं. भोगतो न घडे संचिता वाचोणी, करावे ते मनी समाधान, म्हणून मनी मानू नये खेद, स्मरावा गोविंद वेळोवेळा. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित तू ते जाण. किती प्रमाण संतांनी दिली आहेत की जे काही सुख दुःख आपण भोगतोय ते केवळ मागच्या जन्मीचा प्रारब्ध. जे जे लिहिले प्रारब्धे, वा वा. जे जे लिहिले प्रारब्धे, जे जे
सर्व सुख दुःख म्हणजे प्रारब्धाचा खेळ. एकदा राम पाटील आणि श्याम पाटील गावामध्ये दोघे मित्र. राम पाटील सतत श्याम पाटलाच्या घरी जायचे. हो ग, गप्पा माराव्या, रात्रीचे जेवण झाले की थंडी चालू आहे तापत बसावं बाहेर शेकोटी पेटवून गप्पा मारत. मग हे जायचे आणि बरोबर जेवणाच्या टायमाला आणि पाहिलं की ताटात दररोज काय राहायची? भाकरी. यांना प्रश्न पडायचा, 10 एकर गहू आहे तरी ताटात रोज भाकरीच. बरं, एकदा गप्पा मारता मारता विचारावंच म्हणलं, आता काय हो, 10 एकर गहू आहे शेतामध्ये तरी सुद्धा ताटात रोज जोंधळ्याची भाकरीच. मला प्रश्न पडतोय असं का? दररोज बघाव तेव्हा भाकरीच. राम पाटील म्हणले, शेतात गहू आहे पण आमच्या घरच्या कणगीमध्ये सध्या ज्वारी आहे. कणगीमध्ये जे आहे तेच ताटात पडणार. म्हणजे आपल्या पूर्वजन्मामध्ये आपल्या कणगीमध्ये जे भरून ठेवलंय त्यामध्ये आपण वाईट कर्म केलं असेल दुःखच पडणार, सत्कर्म केला असेल पुण्यच मिळणार. भले ते तुका म्हणे कर्मरेखा दैवाधिका चुकेना. ही कर्मरेखा देवांना सुद्धा चुकत नाही, आपण तर जीव आहोत. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले